बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। यल्लू आईचा उदो उदोच्या जयघोषात आज लाखो भाविकांनी यल्लम्मा देवीचा गंध लेपून आपला नवस फेडला। जत नगरीची ग्रामदेवता श्रीमंत डपळे राजघराण्याचे खासगी देवस्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। आज श्री यल्लम्मा देवी यात्रेच्या गंधोटगीचा दिवस। या दिवशी जे भाविक आपल्या शारीरिक व्याधी दूर व्हाव्यात यासह देवीकडे अनेक गाराणेविषयी नवस बोलतात व त्या भक्तांचे गाराणे ऐकून देवी ते गाराणे पूर्ण करते। या भावनेने भाविक महिला व पुरुष देवीच्या मंदिर परिसरात असलेल्या पाण्याच्या कुंडामध्ये स्नान करून आलेल्या अंगाने देवीच्या मंदिरासमोर बसलेल्या जोगतिनींकडून सर्वांगाला गंध लावून कमरेला व तोंडामध्ये लिंबाचे डहाळे ठेवून श्री यल्लम्मा देवीच्या मंदिराभोवती यल्लू आईच्या नावाने उदो उदोच्या जयघोषात देवीच्या मंदिराला 5 प्रदक्षिणा घालून आपला नवस फेडतात। तर काही भाविक व महिला पुरुष भक्त ओल्या अंगाने देवीच्या मंदिरासमोर दंडवत घालून आपला नवस फेडतात व या प्रथेलाच गंधोटगी म्हणतात। आज सकाळपासून श्री यल्लम्मा देवीचे दर्शन व गंध घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। भल्या पहाटेच देवीचे पुजारी श्री सुभाष व स्वप्नील कोळी यांनी श्री यल्लम्मा देवीची अतिशय सुंदर अशी पूजा व आरास केली होती। आज लाखो भाविकांनी श्री यल्लम्मा देवीचं दर्शन घेतलं। श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे ढपळे व सचिव श्रीमंत ज्योत्स्ना राजे ढपळे आदींनी यात्रेकरूंना चांगल्या प्रकारे देवीचं दर्शन घेण्यात यावे यासाठी संपूर्ण नियोजन केलं होतं। दरवर्षी श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेत मोठ्या प्रमाणात चोऱ्या, मारामाऱ्या, गुंडगिरी, तरुणांची हुल्लडबाजी असे प्रकार राजरोसपणे घडत असतात। त्यामुळे यावर्षी असे प्रकार घडू नयेत यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी यात्रा परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवलाय। तसेच यात्रेत मोक्याच्या ठिकाणी टेहळणी मनोरे उभे केले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून यात्रेवर लक्ष ठेवलं जात आहे। यात्रेत मोठ्या प्रमाणात करमणुकीचे साधने, आकाशी पाळणे, मौत का कुवा, पन्नालाल गाढव, मेरीगो पाळणे, मिकी माऊस, भेळपुरी, चायनीज दुकाने, मेवा मिठाई दुकानांसह विविध व्यावसायिक आले आहेत। श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेचा आज गंधोटचा दिवस, उद्या नैवेद्य व परवा दिवशी कीचा दिवस। या यात्रेच्यासाठी परराज्यातून लाखो भाविक येतात। देवीचं दर्शन घेऊन व यात्रेच्या करमणुकीसाठी करमणुकीचे पाळणे वगैरे सर्व असतात। त्याच्यात बसून बसतात। या यात्रेच्या निमित्ताने जनावरांचं प्रदर्शनी आयोजित केलं जाते। या खिलार जनावरांसाठी हा भाग विशिष्ट आहे। या यात्रेसाठी सर्व शासकीय विभागांच्या तर्फे मदतीने ही यात्रा पार पडते। आज सोमवार दिनांक 8 डिसेंबर 2024 देवीचा आज मुख्य मानाचा दिवस, पहिला दिवस गंधोट। उद्या देवीचा नैवेद्य असेल आणि परवा कीच असेल। खरं तर इतर जागी उद्या कीच आहे, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील 12च्या नंतर दुसऱ्या दिवशी कीच असते। पण जर तेथील असं आहे की मंगळवार किंवा शुक्रवारी ही देवी कीचामध्ये नाही जात, म्हणून इकडचे पुजारी एक दिवस पुढे वाढवून म्हणजे बुधवारी देवी कीचात जाणार आहे आणि लगेच गुरुवारी अमावस्येच्या दिवशी देवीचा दरवाजा उघडणार। आणि आजचा हा दिवस लिंब हे लिंबाचं आणि गंधाचं महत्त्व म्हणजे देवीला जमदाग्नी
शाप दिला होता. तर त्या शापाचं उशाप खडूस नाईटाने भरली होती. तर त्या शापाचं उशाप म्हणून जोगळबावीच्या कुंडामध्ये आंघोळी करून आणि लिंबाचा पाला नेसल्यामुळं देवीचा सापाचा उशाप झाला होता. आणि हेच देवीने सगळ्या भक्तांना वरदान दिलं होतं की तुम्हाला पण कोणतं त्रास असेल, काय असेल, खडूस नाईटा काय असेल, तर माझ्या कुंडामध्ये आंघोळी करून लिंब नेसल्यावरती तुमच्या पण अंगाचं असेल, खडूस असेल, नाईटा असेल, ह्या भावनेने सगळे भक्त आले. तर याचप्रमाणे देवीने सर्व भक्तांना वरदान दिलं होतं की तुमचे सर्व रोग माझ्या कुंडामध्ये आंघोळी केल्यावरती आणि लिंब नेसल्यावरती सर्व रोगराई नष्ट करेल आणि तुमचं रोगराईपासून संरक्षण करेल. ह्या भावनेने सगळे भक्त आजच्या दिवशी लिंबगंध घेत असतात. माझं नाव संध्या पुजारी, मी मुंबईला राहते आणि हे माझे शिष्यमंडळी आहेत. माझे गुरु आहेत मुंबईचे बाळूभाऊ आणि हे माझे शिष्य प्राची, आयात, सुमित, नैना, वैभवी, चंदा आणि स्वरा. तुम्ही कधीपासून येत आहे जच्या यात्रेला? गेली 18 ते 20 वर्ष झाला मी ह्या यात्रेला. आणि आमच्या हा घराचा कुळाघराचा देव आहे. मी ह्या जत तालुक्यातल्या डोरली ह्या गावची आहे. आणि ह्या यात्रेमध्ये मुख्य म्हणजे नारी यांना खूप महत्त्वाचं मान आहे आणि ह्यांच्या हातून पूजा केली जाते देवीची पूर्ण. आणि मिरवणूक, पालखी सोहळा हा जोगत्यांच्या मानाच्या जोगत्यांच्या आहेत, चवडके आहेत, विठ्ठल, ह्या सगळ्यांच्या हातून देवीची सेवा केली जाते. आणि आज लिंबगंध देवीचा पहिला दिवस लिंबगंधाचा आहे, तो आज संपन्न होत आहे. आणि उद्या देवीचं नैवेद्य, गोड नैवेद्य, आणि परवाच्या दिवशी देवी होमामध्ये किचामध्ये जाणार आहे. ही सर्व माहिती PTM न्यूजद्वारे सगळ्या भक्तांपर्यंत पाठवते. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.